याच नाशिकमध्ये पुन्हा अशोक खरात पार्ट 2 म्हणता येईल. महिला सातत्यानं कशा अडकतात, त्या खरंच शोषित आहेत का की त्या गुन्हेगार आहेत? या महिलांना तिथे घेऊन जाणारा त्यांच्या घरातला कोणीतरी व्यक्ती आहे. वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया. खरं तर हा चर्चेचा विषय नको व्हायला, हा चिंतनाचा विषय व्हायला पाहिजे. वैज्ञानिक सत्य आहे की मुलगा आणि मुलगी याची जबाबदारी ही पुरुषावर आहे. त्यातलं एक उत्तर बुवा बाबा मांत्रिक आहे, लक्षात घ्या. हे समाजानेच दाखवलेला रस्ता आहे आणि मग ती त्या रस्त्याला शेवटी नाईलाजाने जाते. नमस्कार, मी प्रियदर्शनी. मॅक्स महाराष्ट्र मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर महाराष्ट्राला आपण सातत्यानं पुरोगामी म्हणतो, पण या पुरोगामी म्हणल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अनेक विविध अशा घटना घडतायत ज्याला महाराष्ट्र पुरोगामी आहे का असं प्रश्नचिन्ह पडतं. पण सगळं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटना सातत्यानं काही ठराविक शहरांमधनं घडतात आणि त्याच शहरांमधलं महत्वाचं नाव आहे नाशिक. गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिकमध्ये अशोक खरात यांचं खूप मोठं प्रकरण राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही बाजूने झालेलं आपण पाहिलेलं आहे. पण याच नाशिकमध्ये पुन्हा अशोक खरात पार्ट 2 म्हणता येईल अशा प्रकारची एक धक्कादायक घटना उघडली आहे. ही घटना नक्की काय, चला एकदा नजर टाकूया. महिलाही तेवढ्याच दोषी आहेत का? आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं भलं व्हावं, आर्थिक चणचण दूर व्हावी या किंवा अशाच प्रकारच्या भोळ्या भाबड्या अपेक्षेनं महिला या भोंदू बाबा अशोक खरातकडे जात असाव्यात. मग त्यांच्या या अडचणींचा फायदा घेत अशोक खरात हा त्या महिलांना आपल्या केबिनमध्ये बोलवायचा, त्यांना एक विशेष औषध प्यायला द्यायचा, त्यासोबतच तो त्यांना विशेष पेढेही खायला द्यायचा. औषध आणि पेढे खाल्ल्यानंतर त्या महिला अर्धवट बेशुद्ध किंवा गुंगीच्या अवस्थेत असायच्या आणि मग याचाच फायदा घेत खरात हा महिलांवर लैंगिक अत्याचार करत असे. या विशेष प्रसादाच्या प्रभावाखाली मग त्या महिला भोंदू बाबा अशोक खराताच्या सूचनांचं पालन करत असाव्यात असा संशय या प्रकरणात तपास करणाऱ्या SITने व्यक्त केला आहे. 1990च्या दशकात कथित जळगाव सेक्स स्कॅन्डलच्या निमित्तानं महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आला होता. आता त्याच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एकामागे एक अशा महिला शोषणांची प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा नाशिकमध्ये रवींद्र एरंडे याचंही प्रकरण समोर आले. नाशिकमधल्या सातपूर भागात 2 एप्रिल रोजी 63 वर्षांच्या एरंडेंनी खंडणीची एक तक्रार दाखल केली. एरंडेंचे खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी मागितल्याची ही तक्रार होती. मग पोलिसांनी तपास सुरू केला आणि संपूर्ण प्रकरणाला एकदम कलाटणीच मिळाली. कारण पोलिसांनी एरंडेला खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या मोबाईल आणि पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्डमध्ये जे व्हिडिओ आणि फोटो मिळाले त्यानुसार तपासाची संपूर्ण दिशाच बदलली. याच तपासातून दलित समाजातील एक महिला पुढे आली आणि तिने या एरंडेबाबत धक्कादायक माहिती पोलिसांना सांगितली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार एरंडे हा तिच्या मुलाला शासकीय नोकरी देऊन त्याचं भविष्य उज्ज्वल करणार होतो असं या महिलेनं सांगितलेलं आहे. या आमिषापोटी एरंडेनं वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एरंडे याचं तब्बल 121 फोटो आणि व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. एरंडे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान पोलिसांनी आता पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवण्याचं आश्वासन देत त्यांना पुढे येऊन माहिती सांगण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती नक्की किती आहे हे त्यानंतरच कळू शकेल. दरम्यान अशोक खरात असेल किंवा रवींद्र एरंडे असेल किंवा वसईच्या ऋषिकेश वैद्य असेल किंवा नवी मुंबईचा म्हात्रे असेल, अशा भोंदूंनी त्याच्याकडे आलेल्या महिलांचं लैंगिक शोषण केलंय हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. महिलांकडे पुरुषांच्या नजरेतून भाव ओळखण्याचा नैसर्गिक गुण असतो किंवा व्यवहार्य दृष्टीही असते. विचार केला तरी काय चांगलं आणि काय वाईट हे त्यांना कळू शकतं. इतकं समजण्या इतपत महिलांची समज असते. मात्र अशा लिंग पिसाटांच्या आमिषांना बळी पडल्यानंतर त्यांच्यावर अन्याय झाला यापेक्षा त्या देखील या घटनांमध्ये तेवढ्याच दोषी नाहीत का? ही दुसरी बाजू आपण कधी समजून घेणार आहोत आणि अशा घटना भविष्यामध्ये घडू नयेत यासाठी प्रबोधनाला आपण कधी सुरुवात करणार आहोत की नाही? आणि महिलांचं
या घटनेत नक्की शोषण होत आहेत का की महिलाही गुन्हेगार आहेत? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. एरंडे प्रकरणावर नक्की काय काय बाजू समोर आलेल्या आहेत हे तुमच्यापर्यंत खरं तर पोहोचलेलंच असेल आणि त्यानंतरच आपण हा शो करतोय. पण असं जरी असलं तरी या सगळ्या प्रकरणांमध्ये महिला सातत्यानं कशा अडकतायत, ह्यांच्या अडकण्यामागचं नक्की कारण काय आहे, त्या खरंच शोषित आहेत का की त्या गुन्हेगार आहेत, या सगळ्या बाबींवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण निमंत्रित करतोय आपले गेस्ट विनायक सावळे आणि त्या बरोबरीनं ऍडव्होकेट परिक्रमा खोत यांना. तुमच्या दोघांचंही स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं अशोक खरातांचं नाशिक मधलं हे प्रकरण समोर आलं, त्यानंतर पुन्हा उद्योजक सल्लागार आणि पत्रकार, तथाकथित पत्रकार अशा नावाने पुन्हा एकदा हे दुसरं प्रकरण एरंडेलचं प्रकरण जे आहे ते समोर येत आहे. मला थेट परिक्रमा आधी तुझ्याकडे आणि मग नंतर विनायक सर तुमच्याकडे जायचंय. मुळात महिला ह्या लैंगिक शोषणात कशा अडकतात? सर्वप्रथम मला इथे बोलवण्यासाठी मनापासून थँक्यू प्रियदर्शनी ताई. महिलांचं लैंगिक शोषण ह्या अंगाने आपण जेव्हा हे सगळं प्रकरण बघतो, मुळात अशोक खरातचं जेव्हा प्रकरण झालं आणि सगळ्यात जास्त धक्कादायक हे तेव्हा लोकांना वाटलं जेव्हा याच्यामध्ये अनेक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर यायला लागले. तोपर्यंत हे फक्त प्रकरण जोपर्यंत आर्थिक गुन्ह्याशी संबंधात होतं किंवा सामाजिक गुन्ह्याच्या अनुषंगाने होतं किंवा शारीरिक हिंसाचारापर्यंत मर्यादित होतं, तोपर्यंत त्याचं इतकं गांभीर्य लोकांना कळलं नव्हतं कदाचित. पण जेव्हा असं लक्षात यायला लागलं की याच्यात भरपूर महिलांचे लैंगिक शोषण झालेल्याचा प्रकार आहे, त्याच्या संदर्भातले व्हिडिओज मग बाहेर यायला लागलेत. लोक अगदी चवीने ते व्हिडिओज बघायला लागलेत, ते सर्क्युलेट करायला लागलेत आणि मग हा काहीतरी गुन्हा आहे किंवा काहीतरी खूप मोठं घडतंय अशा संदर्भात चर्चा व्हायला लागल्यात. त्याच्यानंतर एक असाही मोठा आवाज यायला लागला की याच्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बायकांचं शोषण होतंय, मग या बायकांना कळत नाही का, या बायका अशा सगळ्या भोंदू बाबांकडे सगळ्या जाती धर्माच्या इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कास्ट क्रीड धर्म आपण याच्याबद्दल बोलतोय, मग ह्या बायका अशा भोंदू बाबांकडे यांच्याकडे का जातात किंवा बायकांचं हे सगळं करण्याला स्वतःची कन्सेंट असते का किंवा त्या स्वतःच्या मर्जीनं जातात का वगैरे वगैरे अशा अनेक अर्थाने अनेक अँगलनी मग ह्या सगळ्या चर्चा पुढे जायला लागल्या किंवा अजूनही त्या संदर्भात चर्चा होत आहेत. मग ते अशोक खरात सारखं प्रकरण असेल किंवा आता एरंडेल बाबाच्या याच्या संदर्भातलं प्रकरण असेल किंवा अगदी छोटे छोटे असे बाबा ज्यांच्या संदर्भात अजूनही कुठे दखल घेतल्या गेलेली नसेल किंवा दखल घेतल्या जात नाहीये, छोट्या छोट्या अगदी गल्लीबोळांमध्ये कुठेतरी बसून त्यांचे कामं राजरोसपणे सर्रासपणे सुरू आहेत. मग या सगळ्या प्रकरणाला बायकांची कन्सेंट होती का, आणि जर ती कन्सेंट होती तर ती खरंच फ्री कन्सेंट किंवा इन्फॉर्म्ड कन्सेंट होती का? कायदेशीर दृष्टिकोनातनं या गोष्टींकडे बघत असताना आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आपण जेव्हा म्हणतो की माझी मर्जी होती किंवा मी या गोष्टीसाठी होकार दिलेला होता, तर तो होकार हा फ्री होता का, तो इन्फॉर्म्ड होता का, तो मी माझ्या स्वतःच्या मर्जीनं माझ्या स्वतःसाठी घेतलेला निर्णय होता का, माझ्यावरती भीती होती का? मग ती भीती कशाचीही असू शकेल, ती भीती भक्तीची असू शकेल, ती भीती माझ्या घरातल्यांच्या दबावाची असू शकेल, तो दबाव माझ्या आजूबाजूच्या एकंदरीत सामाजिक परिस्थितीचा असू शकेल. अगदी छोटे छोटे उदाहरणं या सगळ्या सेक्टरमध्ये मी जेव्हा काम करते तेव्हा लक्षात येतं. छोटंसं उदाहरण एक आपण घेऊन बघूयात. एखाद्या महिलेच्या पतीला एखादा आजार आहे असं तिला समजलं, दवाखान्यात वगैरे जातात, बाकी करतात आणि कोणीतरी सांगतं की जर तू हे असं असं केलंस तर किंवा हा उपास धरलास किंवा या दर्शनाला मंदिरात गेली किंवा या बाबाकडे गेली या पीर फकीराकडे गेलीस तर तुला त्याच्यातनं बरं वाटेल, तुझ्या नवऱ्याला त्याच्यातनं बरं वाटेल, त्याचा आजार लवकर बरं होईल. ती बाई वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करते आणि म्हणते की नाही, मी हॉस्पिटलवरती डॉक्टरांचा याच्यावरती निर्णय घेणार आणि मी बाकीचं सगळं करणार नाही. आणि दुर्दैवानं तिच्या पतीला त्याच्यातनं काहीतरी अजून गंभीर काहीतरी घडतं किंवा त्याच्या दुर्दैवानं त्याच्यात मृत्यू होतो. पहिला हे असा कन्सिडर केला जातो की हिने नकार दिला म्हणून हे सगळं घडलं, काय फरक पडला असता जर ती तिथे गेली असती. खरात सारख्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं, आमच्याकडे ज्या कंप्लेंट्स आम्ही बघतो आहोत किंवा एकंदरीतच या सगळ्या वेगवेगळ्या आस्पेक्टनं जेव्हा कंप्लेंट्सचा आपण अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की या महिलांना तिथे घेऊन जाणारा त्यांच्या घरातला कुणीतरी व्यक्ती आहे. त्यांच्या घरातले मग ते त्याच्या मागेही अनेक कारणं आहेत. तिचं लग्न व्हावं म्हणून, लग्न झालेलं असेल तर मूल व्हावं म्हणून, मूल असेल तर त्यातल्या त्यातही मुलगा व्हावा म्हणून,
या खराच्या प्रकरणात आपण असंही बघितलं की त्याच्याच ठिकाणी त्याच्याकडेच काम करणाऱ्या एका माणसाच्या 7 महिन्याच्या गर्भवती बायकोला तुझ्या पोटात असलेला गर्भ मुलीचा गर्भ आहे आणि तो माझ्याकडे तितकी दैवी शक्ती आहे की मी या मुलीच्या गर्भाचं रूपांतर एका मुलाच्या गर्भात करेल असं सांगून तिच्यासोबत जर शारीरिक संबंध ठेवले जात असतील आणि त्याच्यासाठी जर ते बाईची कन्सेंट असेल तर ती कन्सेंट फ्री विल असते का, ती कन्सेंट फ्री कन्सेंट असते का, या अनुषंगाने आपल्याला हा मुद्दा समजून घ्यायला हवा. इच्छा नसताना जबरदस्तीनं किंवा कुठली तरी धाक भीती दाखवून जर ती कन्सेंट मिळवल्या जात असेल तर त्याला आपण फ्री कन्सेंट किंवा तिचं स्वतःची मर्जी, ती बाई स्वतःच्या मर्जीनं गेली, स्वतःसाठी गेली, स्वतः मजा करून घ्यायसाठी गेली असं म्हणता येणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अगदीच खरं तर कुठलीही महिला जाईल अशा पद्धतीनं याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही आणि अर्थात विथ हर कन्सेंट यावर आपण विश्वास ठेवत नाही. पण एकंदरीतच विनायक सर, महिलांचं बाबा बुवांकडे जाण्याचं प्रमाण हे तुलनेनं अधिक आहे. याची नक्की कारण काय आहेत? एक वाक्य आहे, वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया, हे वाक्य आहे. आणि या वाक्याचा अर्थच असा होतो की बुवा बाबांकडे जाणाऱ्या महिलांचं प्रमाण हे सगळीकडे सर्वत्र जास्त दिसतं. हे वास्तव काय आहे तर त्याचं कारण आपण जर शोधलं तर आपल्या लक्षात येईल की त्याचं सगळ्यात मोठं उत्तर हे आजच्या समाज व्यवस्थेमध्येच दडलेलं आहे. समाज हा प्रचंड दांभिक असतो. म्हणजे खरात प्रकरणामध्ये महिलांचं प्रचंड प्रमाणात झालेलं लैंगिक शोषण हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय झाला. खरं तर हा चर्चेचा विषय नको व्हायला, हा चिंतनाचा विषय व्हायला पाहिजे. पण तो चिंतनाच्या पातळीवर न जाता तो उथळ चर्चेच्या पातळीवर आज तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय, विशेषतः सोशल मीडियामध्ये तसा दिसतोय. आणि म्हणून याच्यावर खरं तर महाराष्ट्राला चिंतन करण्याची गरज आहे. ही सुरुवात तुम्ही केली की हा पुरोगामी महाराष्ट्र, तर पुरोगामी जर असेल तर त्याने या विषयाचं चिंतन करण्याची गरज आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्री आजच्या व्यवस्थेमध्ये कितीही स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा आपण मारत असलो तरी ती दुय्यमच आहे. प्रत्येक घडीला तिला या सगळ्या दुय्यमत्वाचा सामना करावा लागतो. आणि हे दुय्यमत्व जोपर्यंत इथलं कुटुंब, इथली व्यवस्था समजून घेत नाही तोपर्यंत स्त्री ही खरातकडे का गेली याचं उत्तर समाज शोधू शकणार नाही. खरं तर माझं मते समाज दांभिक आहे. खरात प्रकरणाने एक आरसा समोर आलेला आहे, पण समाज स्वतः भीतोय त्या आरशाच्या समोर उभं राहायला, असं माझं मत आहे. तो जर त्या आरशाच्या समोर उभा राहिला ना तर समाजाला त्याचं स्वतःचं चित्र दिसेल आणि त्या चित्रामध्ये त्याला स्त्री बळी का पडते याची कारण पण दिसते. पण समाज ते करायला आज धजावत नाही, असं माझं मत आहे. साधी गोष्ट आहे की जसं परिक्रमाने सांगितलं, मुलगा व्हावा ही अपेक्षा स्त्रीकडून आहे. मूलबाळ व्हावं तर तिच्याकडनं मूलबाळ तर अर्थातच ती जन्माला घालणार आहे, पण त्यात मुलीच झाल्या तरी सुद्धा ते नको असतं समाजाला, कुटुंबाला नको असतो. आणि मुलगाच हवा हे सुद्धा तिच्याचकडनं अपेक्षा केली जाते. वैज्ञानिक सत्य आहे की मुलगा आणि मुलगी याची जबाबदारी ही पुरुषावर आहे, परंतु तरी सुद्धा स्त्रीकडनं अशी अपेक्षा केली जाते. तपासणीसाठी स्त्रीलाच बोलवलं जातं, नवरा अनेक ठिकाणी तपासणीला जात नाही आणि मग स्त्रिया अशा अनेक बुवा बाबा मांत्रिकांच्या बळी ठरतात. साधी गोष्ट आहे, घरात सगळ्यात लवकर उठणारी स्त्री आणि सगळ्यात उशिरा झोपणारी स्त्री असेल, हे सुद्धा ही इतकी छोटी गोष्ट जरी समाजाने नीट समजून घेतली स्वतः तरी सुद्धा तिच्या दुय्यमत्वाची कारण समाजाला दिसून येतील. अगदीच दुय्यम असल्या तरी पण म्हणजे सातत्यानं मी तोच प्रश्न पुन्हा उपस्थित करते की बुवा बाबांकडे जाण्याचं प्रमाण जे आहे, जसं तुम्ही सांगितलं की जाती धर्मांचा विषय आपण जो म्हणतोय तोही इक्वल आहे. म्हणजे असं नाही की कुठल्या तरी समाजामध्ये महिला कमी जातात आणि कुठल्या तरी याच्यात जास्त बरोबर. जातात. सगळ्याच प्रकारच्या समाजांमध्ये, जाती धर्मांमध्ये महिलांचं हे प्रमाण अतिशय जास्त आहे. आणि याला कारण महिलांचं दुय्यमत्व हे असू शकतं का, हे ठरतंय का? अगदी बरोबर आहे. एक गोष्ट आपण विचारात घेऊ, सगळी व्रतवैकल्य ही स्त्रीच करते. एकही व्रतवैकल्य पुरुषासाठी नाही. आपल्या कुठल्याही धर्म व्यवस्थेमध्ये घ्या तुम्ही, स्त्रीला म्हणजे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता असं एका बाजूला म्हटलेलं आहे
आणि दुसऱ्या बाजूला तुळशीदासांनी म्हटलंय की शूद्र गवार पशु और नारी ये सब है ताडन के अधिकारी, ती शिक्षेलाच पात्र आहे असं दुसऱ्या बाजूला पण म्हटलेलं आपल्याला दिसून येईल. इथं आपण धरणी माता भारत माता वगैरे म्हणणार, परंतु दुसऱ्या बाजूला हुंडाबळी स्त्रीच झालेली दिसेल. वर्षानुवर्षे 2000 वर्षे सती गेलेली ते स्त्रीच आपल्याला दिसेल. अभ्यासामध्ये तुम्ही गुणवत्तेच्या याद्या बघा 10वी 12वीच्या, तिथे मुलीच तुम्हाला पुढे दिसतील. आणि दुसऱ्या बाजूला अंगात येऊन घुमणाऱ्या जर बघितल्या तर या महिलाच तुम्हाला जास्त दिसतील. हे साधं गणित आहे. हे साधं गणित जर समाजाने समजून घेतलं तर लक्षात येईल की तिची घुसमट, तिचं दुय्यमत्व, तिचं सर्व अर्थाने सर्व प्रकारचं स्वातंत्र्य, या सगळ्यांची जेव्हा गडचेपी होते तेव्हा ती एका अगतिकतेचा सामना करते. आणि ते अगतिकतेचा सामना करत असताना जी काही ती उत्तर आज समाजमान्य उत्तर आहेत, त्यातलं एक उत्तर गोवा बाबा मांत्रिक आहे, लक्षात घ्या. हे समाजानेच दाखवलेला रस्ता आहे आणि मग ती त्या रस्त्याला शेवटी नाईलाजाने जाते. म्हणून समाजात जोपर्यंत समाज, आता एक आणखी चांगलं वाक्य आहे, ज्या स्त्रियांचे मर्द नामर्द असतात त्याच स्त्रिया अंगातून घुमतात, असं एक वाक्य. हे मर्द तुम्ही केवळ लैंगिकतेच्या विचाराने घेऊ नका, हे सार्वत्रिक आणि व्यापक अर्थाने घ्या. स्त्रियांचा सन्मान करणारा, स्त्रियांचं स्वातंत्र्य मान्य करणारा, स्त्रियांच्या आशा आकांक्षा अपेक्षांची जाणीव ठेवणारा असा जो पुरुष आहे तो मर्द. अशी कुटुंबामध्ये जर व्यवस्था असेल की ज्या कुटुंबामध्ये स्त्रीच्या भावनांना सन्मान असेल, स्त्रीच्या स्वातंत्र्याची कुटुंब कदर करत असेल आणि तिच्या आशा आकांक्षांच्या स्वप्नांना पंख देत असेल, अशा कोणत्याच कुटुंबाची स्त्री ही खरात सारख्या बाबांची बळी होणार नाही. अगदी क्लिअर आहे. जोपर्यंत या पद्धतीने समाज विचार करत नाही तोपर्यंत तो उथळ विचार करणार. मग त्याच का गेल्या, मग त्यांना कळत नव्हतं का, असे उथळ चर्चा या विषयावर होत राहील. अगदी परिक्रमा, आपण आता सध्या ज्या व्यवस्थेमध्ये वावरतोय इथे बऱ्यापैकी मुली आता शिकतायत, शिक्षण घेतायत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतायत, कमवतायत. पण असं असलं तरी आपण अजूनही स्त्रिया गुन्हेगार असू शकतात यावर विचार करत नाही. आपण अजूनही स्त्रिया ह्या शोषितच आहेत असा विचार करतोय आणि कायद्यामध्येही बऱ्यापैकी त्याच अँगलने खरं तर विचार केला जातो. तुझं याबाबतचं मत नक्की काय? मी या सगळ्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये जेव्हा या सगळ्या दृष्टिकोनात काम करते किंवा बघतीये, महिलांच्या संदर्भातले कायद्यांच्या संदर्भात कायम हे बोललं जातं की महिलांच्यासाठी सगळ्यात जास्त कायदे आहेत किंवा महिला त्या कायद्यांचा सगळ्यात जास्त गैरवापर करतात किंवा बाई गुन्हेगार असू शकत नाही का, बाई दोषी असू शकत नाही का, तुम्हाला ते मान्य करायला एवढं का जड जातं, एवढा का त्रास होतो. तर जसं आता विनायक दादा पण बोलत होते ते आपण त्याच्या मागची जी भूमिका आहे ती जेव्हा समजून आपण घेतो, आपण काही आयसोलेटेड उदाहरणांवरनं या गोष्टींची चर्चा करू शकत नाही. समाज म्हणून जर म्हणजे उदाहरणार्थ 100 पैकी 2 बायका स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात, म्हणजे सगळ्याच बायका आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यात किंवा आर्थिकदृष्ट्या त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेण्या इतपत ताकदीच्या झाल्यात असं म्हणणं कितपत योग्य असेल हा माझा एक प्रश्न आहे या निमित्ताने. मुळात अगदी घराबाहेर पडून कमवणाऱ्या स्त्रियांना सुद्धा मी कमवलेल्या पैशांवरती माझा कितपत हक्क असतो, कितपत अधिकार असतो, त्याचा विनय कसा करायचा याच्या संदर्भातले माझे निर्णय विचारात घेतले जातात का, असे अनेक मुद्दे, असे अनेक अँगल या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचे आहेत, विचार करायला हवेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपण असं आता म्हणतोय की स्पेशली ह्या काळामध्ये जेव्हा बायका इतक्या स्वतंत्र झाल्या आहेत किंवा स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत, तरी पण आजही हे वास्तव नाहीये का की लग्न केल्यानंतर मुलगीच मुलाच्या घरी नांदायला जाते. हे वास्तव नाहीये का की मुलीच्या नावावरती घर घेतलं जातं कारण त्या घरात 1% त्या स्टॅम्प ड्युटीच्या याच्यावर माफ होतो म्हणून घरातल्या कुठल्या तरी बाईच्या नावावर घर घेतलं जातं. पण त्या घरातले सगळे डिसिजन मेकिंगचे जे पॉवर्स असतात, अगदी मुलाला शाळेत कोणत्या घालायचं इथपासनं काही कुटुंबांचं म्हणजे जर आपण अपवाद सोडला तर हे डिसिजन्स घेणारे किंवा घरातले आर्थिक निर्णय घेणारे किंवा घरातले सामाजिक निर्णय घेणारे, अगदी आता आपण ह्या प्रकरणाला जरी हे कनेक्ट करून बघितलं, FIR जर तुम्ही आतापर्यंत साधारण 12 FIR या प्रकरणांमध्ये दाखल जेव्हा झालेले आहेत, कुठलंही FIR जर तुम्ही काढून वाचलं तर तुम्ही हे बघू शकताय की त्या बाबापर्यंत त्या महिलेला घेऊन जाणारा तिच्या घरातला कुणीतरी पुरुष आहे. मग तो तिचा नवरा असेल, अगदी तो तिचा भाऊ असेल, तो तिचा वडील असेल, ते तिचे जीजू असतील, ते तिचे. आता मला सांगा, त्या प्रकरणातल्या एका महिलेने सांगितलं की माझ्या भाऊजीने मला त्यांच्याकडे नेलं आणि मी या माणसावरती, या बाबावरती खूप विश्वास ठेवतो,
जर तुम्हाला असं वाटत असेल की तुझ्या दुसऱ्या बहिणीचा संसार व्यवस्थित व्हावा तर मी सांगतोय तसं तू कर, असं जर सांगितलं तर त्याच्यामध्ये ते बाईची फ्री कन्सेंट बद्दल कुठे आपण बोलतो आहोत? ह्याच प्रकरणासंदर्भातल्या दुसऱ्या काही अशाच संदर्भातले काही दुसरे प्रकरण जेव्हा आपण बघतो किंवा याच्यामध्ये सुद्धा खूप जण म्हणतायत की ती बाई तर कॅमेऱ्यावरती हसताना दिसते किंवा ती बाई तर कॅमेऱ्यावरती रेजिस्ट करताना दिसत नाहीये, नकार देताना कुठेच दिसत नाहीये, तिने त्या कुठल्याच फिजिकल प्रोसेसला नाही म्हणताना तिचं कुठेच बिहेवियर तिच्या शरीरातनं असं दिसत नाहीये. सुप्रीम कोर्ट अशा अनेक केसेसमध्ये त्यांनी असे महत्वपूर्ण न्यायनिवाडे दिलेले आहेत जिथे सुप्रीम कोर्ट म्हणतं की फक्त फिजिकल रेझिस्टन्स नाहीये किंवा एखादी बाई तोंडाने नकार देत नाहीये किंवा तिच्या फिजिकल याच्यातनं दिसत नाहीये की तो नकार नाहीये म्हणजे त्या बाईचा होकार आहे हे गृहीत धरतोय का आपण? मी नाही म्हणत नाहीये तोंडाने म्हणजे तो माझा होकार आहे, माझं मौन माझा कन्सेंट आहे, माझा मौन माझा होकार आहे. ह्या सगळ्या गृहीतकांच्या मागे मग हे सगळं खूप सर्रासपणे किंवा खूप राजरोसपणे चालतं असं माझं खूप ठाम आणि स्पष्ट मत आहे. आपण ह्या सगळ्याच घटनांबद्दल जेव्हा बोलत असतो किंवा सगळ्याच घटनांच्या अनुषंगाने जेव्हा आपण आता काम करतो आहे, फील्डवरती बघतोय अनेक क्षेत्रांमध्ये, आता जसं वेगवेगळ्या फील्डमध्ये आजही हे म्हटलं जातं की कुठलीही स्त्री म्हणजे आज सगळ्याच फील्डमध्ये बाई पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. पुरुषाचा खांदा हे एक मापदंड आहे, मोजदंड आहे आणि मला तिथपर्यंत पोहोचली तर मी सक्सेसफुल होणार आहे, असा जर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग आपण या सगळ्या दृष्टिकोनातनं हे सगळं खराब सारखं प्रकरण किंवा हे सगळे भोंदूबाबांसारखी प्रकरणं समजून घ्यायला हवेत असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी या सगळ्या प्रकरणाशी खरं तर महिलांचं लैंगिक शोषण प्रकरण जर आपण पाहिली जी महाराष्ट्रातली आहे, खरं तर अनंत उदाहरण आहे, पण त्याच्यामधलं एक जळगावचं सेक्स स्कॅन्डल जे आहे ते अतिशय खूप गाजलं होतं. तर त्या सेक्स स्कॅन्डलचा संदर्भ जरी आपण जोडला तरी आपल्याला एकंदरीत लक्षात येतं की खरं तर त्या सेक्स स्कॅन्डल नंतर अनेक महिला समोरही आल्या नाहीत आणि त्याच्यावर त्या बोलल्याही नाहीत. या सेक्स स्कॅन्डल मध्ये नाशिक मधलं जे आहे याच्यात किमान खराब प्रकरणात काही महिला समोर आलेल्या आहेत. एरंडे प्रकरणात जे आहे ते अजूनपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण शो रेकॉर्ड करतोय तोपर्यंत किमान 2 महिला समोर आलेल्या आहेत. पण त्यांनी हेच कारण सांगितलेलं आहे की माझ्या मुलाला नोकरी लावतो, माझ्या भावाला नोकरी लावतो असं म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं शोषण केलेलं आहे. अशा वेळेला आता आपल्याला महिलांना आपण गुन्हेगारांच्या क्वेश्चन मार्क मध्ये कटाघऱ्यात उभं करतोय, पण अशा वेळेला महिलांना आपण वाहक समजतोय का की त्या टार्गेट आहे? नक्की ह्या सगळ्यांबाबत आपण काय विचार करतोय त्याचाही विचार मला असं वाटतं व्हायला हवा. विनायक सर याच्यावर मला असं वाटतं जरा जास्त चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकू शकतील. विनायक सर, आपण याच्यावर जरा 2-3 मुद्द्यांचा विचार करू. पहिली गोष्ट एक लक्षात घ्यायला पाहिजे की अंधश्रद्धा हा प्रमुख मुद्दा या सगळ्या प्रकारामध्ये आहेच. एखादा बुवा बाबा त्याचं प्रचंड वलय तयार करतो, तो भविष्य जाणू शकतो, त्याला मंत्रतंत्र येतात, तो जादूटोणा करू शकतो, तो भविष्य बदलू शकतो, त्याचा केवढा मोठा प्रभाव आहे, त्याचं किती मोठं बडप्रस्थ आहे, किती मोठमोठी माणसं याला भेटायला येतात, याचे किती भयंकर मोठे कार्यक्रम होतात, याला किती मोठी मोठी माणसांमध्ये व्यवस्थेमध्ये मान्यता आहे, याच्यावरून त्याची एक भयंकर अशी मोठी प्रतिमा तयार केली जाते आणि ती प्रतिमा दैवी म्हणून पुढे केली जाते. आणि म्हणून अनेक स्त्रियांना असं वाटतं की जे माझ्या कौटुंबिक अडचणीत असेल, मुलीच्या लग्नाबद्दल असेल, आजारपणाबद्दल असेल, किंवा तिच्या आणखी दुसऱ्या अन्य समस्यांबद्दल असेल, आर्थिक ताणाबद्दल असेल, तर ह्या प्रश्नाची उत्तरे येथे मिळतील असं तिला स्वाभाविकपणे वाटतं आणि ती त्या ठिकाणी जाते आणि त्याची बळी होऊ शकते. आणि ह्या प्रक्रियेमध्येच अनेकदा लिंग पूजा, योनी पूजा अशा पूजा घातल्या जातात. पुण्यात एक वाघमारे बाबा होता, तो अशाच प्रकारच्या पूजा घालण्यासाठी प्रसिद्ध होता आणि अशा पूजेच्या नावाखाली महिला या ठिकाणी नाडल्या जाऊ शकतात. म्हणजे अंधश्रद्धा हा एक पहिला त्याच्यामध्ये मुद्दा आहे लक्षात. दुसरा मुद्दा भीती, दहशत आहे. म्हणजे ती एवढी प्रचंड भीतीमध्ये असते, एवढ्या दहशतीत असते आणि समाजाच्या अनेक आधीच झालेल्या अन्याय अत्याचारामध्ये इतकी ती प्रचंड पिडलेली असते. म्हणजे आता मी हे उदाहरण सांगतो. आत्ताच परवा नाशिकमध्ये एक पीडित महिला आली आणि तिने तिचं वक्तव्य केलं आणि ती काय म्हणाली, ती जेव्हा बोलली तेव्हा अख्खं सभागृह सुन्न झालं. समाजाने ऐकायची जरा हिंमत ठेवली पाहिजे. ती असं म्हणाली की स्त्रीवर आधीच इतका प्रचंड अन्याय अत्याचार झालेला असतो तर तिचं स्वतःच शरीर तिला तुच्छ वाटायला लागतं आणि ती जेव्हा
ते शरीर कोणीतरी त्याचं लखतर तोडतं, उपभोगतं, याचं तिला काडी मात्र काही वाटत नाही, कारण तिच्या दृष्टीने शरीर आधीच मेलेलं असतं. एवढे अन्याय अत्याचार तिच्या मनाने सहन केलेलं असतं. भयंकर वाक्य असं माझं मत आहे. भयंकर वाक्य हे समाजाला आत्मचिंतन करायला लावणारं वाक्य, की या टोकाचं शोषण स्त्रीचं होऊ शकतं. हा एक दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा मला असं वाटतं, की ज्याच्याबद्दल समाज प्रचंड दांभिक आहे, खोटारड आहे, लबाड आहे. ज्या प्रमाणात पुरुषांच्या लैंगिक भावना, लैंगिक गरजा असतात, त्याच प्रमाणात त्या स्त्रीच्या सुद्धा असतात. तिला देखील लैंगिक भावना आहेत, तिच्या सुद्धा लैंगिक गरजा आहेत. याबद्दल समाज बोलायला तयार नाही, याबद्दल समाज चर्चा करायला तयार नाही. एखादी तरुण स्त्री ही अतिशय कमी वयात विधवा होऊन जाते. तिने तिचं आयुष्य कसं काढायचं याबद्दल समाजामध्ये चर्चा करायची हिंमत दाखवत नाही समाज. मग ज्या वेळेस अशी लैंगिक गरजा भागवण्याची चर्चा करण्याची जागा समाजात नाही, त्याच्याबद्दलची उत्तरं समाज देण्यामध्ये कमी पडत असेल, तर ही जागा भरायचं काम असे भोंदू लबाड साधू संत करतात, असं मला वाटतं. समाजाला यावर सुद्धा बोलायची गरज आहे, चर्चा करायची गरज आहे, जागा तयार करायची गरज आहे, की ज्या जागा स्त्रीला सन्मानपूर्वक वापरता येतील, ज्या जागामध्ये तिला जज केलं जाणार नाही, ज्या जागांमध्ये तिला दोष दिले जाणार नाहीत, अशा जागा समाजामध्ये मोकळेपणाने निर्माण होण्याची गरज आहे. अगदीच. आपण हे सगळं विश्लेषण करतोय हे खरं तर एका सामाजिक दृष्टिकोनातून आपण या विश्लेषणाकडे बघतोय. पण याच्या पलीकडे कायदा जो आहे तो खरं तर बाप दाखव आणि श्राद्ध कर या फॉर्मॅट मधला आहे तो. तर अशा वेळेला परिक्रमण नक्की आपण आता सातत्यानं महिलांचा कन्सेंट आणि त्यांना केलं जाणारं मॅनिप्युलेशन याच्यावर प्रकाश टाकला. पण कायद्याच्या दृष्टीनं नक्की कन्सेंटची व्याख्या काय आहे? इंडियन पिनल कोड जो जुना आधी आपला इंडियन पिनल कोड होता, जो आता भारतीय न्याय संहिता आहे, जे त्याचं फक्त आपण लेबल बदलून आपण जो वापरतो आहे, या IPC मध्ये किंवा या BNS मध्ये सुद्धा ह्या अनुषंगाने बऱ्याच सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यात आलेल्या आहेत. 376 IPC ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे बलात्काराला शिक्षा देण्याचं सेक्शन आहे, त्याच्या पूर्वीचं म्हणजे 375 IPCचं जे सेक्शन आहे ते रेप या शब्दाचं डेफिनेशन करतं. आणि ते सेक्शन जेव्हा डिफाईन करतं तेव्हा ते सेक्शन असं सांगतं की एखाद्या महिलेची कन्सेंट न घेता किंवा एखाद्या महिलेचा होकार स्पष्टपणे इन्फॉर्म्ड कन्सेंट न घेता त्या महिलेच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणं, पेनेट्रेशन लेवलचा सेक्स जर तो होत असेल, हा कायद्यामध्ये वापरले गेलेले शब्द आहेत, तर त्याला आपण रेप या टर्मिनॉलॉजीमध्ये वापरू शकतो. पुढे हाच सेक्शन कन्सेंट या शब्दाबद्दल बोलताना खूप स्पेसिफिकली सांगतं की ही जी कन्सेंट आहे ही फ्री विल मधनं असायला हवी, ही स्पष्ट, क्लिअर, अनअम्बिग्युअस असायला हवी, खूप स्पष्ट शब्दात दिल्या गेलेली ही कन्सेंट असायला हवी. आणि ही कन्सेंट देताना त्या महिलेवरती कुठल्याही प्रकारचं कोअर्जन म्हणजे कुठल्याही प्रकारचा दबाव, अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणजे कुठल्याही प्रकारचं भीतीचं छत्रछाया किंवा सगळ्यात महत्वाचं सेक्शन 90 जे IPCचं सांगतं, मिस रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट, म्हणजे एखादी गोष्ट मुळात ही गोष्ट अशी आहे याच्या ऐवजी ती दुसऱ्या पद्धतीनं मिस रिप्रेझेंट करून ती वापरणं, किंवा माझ्या स्वतःच्या जीवाला किंवा माझा ज्या व्यक्तीवरती जीव आहे असं कोणीही, माझा नवरा, माझा मूलबाळ, माझे आई वडील, माझे कुटुंबीय, माझे फ्रेंड सर्कल मधले कुणीही, अशा कुठल्याही व्यक्तीच्या जीवाला धोका आहे किंवा हे जर तू असं केलं नाहीस तर त्यांचा जीव त्याच्यातनं किंवा त्यांच्या लाईफ अँड लिम्ब त्याच्यातनं धोक्यात येऊ शकेल, अशा प्रकारे तिच्यावरती जर कुठल्याही प्रकारे दबाव तयार केला गेलेला असेल, तिची इच्छा नसताना तिच्यासोबत जर असे संबंध केले गेले असतील, किंवा या खराब किंवा अजून प्रकरणांमध्ये जसं आपण बघितलं की अंमली पदार्थांचा वापर करून जर तिच्यासोबत तशा प्रकारचे संबंध ठेवले गेलेले असतील, किंवा ती कन्सेंट देताना आपण ती कुठल्या घटनेसाठी देतोय, कुठल्या गोष्टीसाठी देतोय. आता ह्याच प्रकरणाच्या निमित्ताने एक गोष्ट आपण ही समजून घ्यायला हवी, कायद्याच्या दृष्टिकोनातून पण ही गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. उदाहरणार्थ, आज मी माझ्या आयुष्यात खूप सगळे काही प्रॉब्लेम सुरू आहेत, माझ्या नोकरीच्या ठिकाणी प्रॉब्लेम सुरू आहेत, माझ्या नवऱ्याच्या फॉर एक्झाम्पल त्याच्या हेल्थच्या संदर्भात काही प्रॉब्लेम सुरू आहेत, माझ्या घरात काही प्रॉब्लेम सुरू आहेत, प्रॉपर्टी रिलेटेड डिस्प्यूट्स आहेत वगैरे वगैरे काहीतरी. आणि मला कुणीतरी सल्ला दिलाय की तू जर या बाबाकडे गेलीस, माझ्या घरातल्या एका यांनी, की तू जर
एखाद्या माणसाकडे गेलीस, या बाबाकडे गेलीस, तर तुला बरं वाटेल त्यांच्याकडे जाऊन. जे काही माझी कन्सेंट त्या व्यक्तीकडे जाण्यापुरती लिमिटेड आहे. माझी कन्सेंट मी जे काही पैसे उदाहरणार्थ त्याला दक्षिणेच्या रूपात, देणगीच्या रूपात वगैरे वगैरे ज्या कुठल्या रूपात दिलेले आहेत, मी तिथे जाऊन माझ्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधण्यासाठी माझी कन्सेंट लिमिटेड आहे. तिथे जाऊन माझ्या शोषणासाठी मी कन्सेंट दिलेली आहे का? तिथे जाऊन माझे शारीरिक शोषण, लैंगिक शोषण करून घेण्यासाठी मी त्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत का? उदाहरणार्थ जर या प्रकरणामधला आपण सगळा धार्मिक किंवा भक्ती किंवा हा सगळा अँगल जर एक बाजूला काढला, रस्त्यावरती चालताना जर एखाद्या महिलेला कोणी म्हटलं की तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे, शारीरिक संबंध ठेवायचे, त्यावेळी त्या व्यक्तीच्या सोबत काय घडू शकतं याचा आपण विचार करतोय? काय कुठल्या पद्धतीने ती महिला रिॲक्ट होईल किंवा त्या महिलेच्या आजूबाजूला तिथे रस्त्यावर असणारे लोक रिॲक्ट होतील? पण सर्रासपणे अशा बुवाबाबांकडे, अशा लोकांकडे जेव्हा आपण जातो, मी त्या माणसाकडे, मी त्या तांत्रिक मांत्रिकाकडे किंवा कुठलीही महिला त्या तांत्रिक मांत्रिकाकडे जेव्हा जाते, तेव्हा स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जाते, त्याच्यातनं मार्ग शोधण्यासाठी जाते, ना की मी लैंगिक शोषणासाठी तयार बसलेली आहे, त्याच्यासाठी तुला पैसे देते, ये आणि माझं लैंगिक शोषण कर, अशा कुठल्याच अपेक्षेने ती कुठलीच बाई तिथे जात नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण कायदेशीर दृष्टिकोनातनं सुद्धा हे जेव्हा समजून घेत असतो, तेव्हा कन्सेंट किंवा बायकांना कळत नाही का, बायकांना अक्कल नाही का, बायकांना अक्कला नसतात का, ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं हे सगळं बोलत असताना कायदा याच्याबद्दल खूप स्पष्टपणे हे सांगतो. अगदी 354 सारख्या जर आपण कलम बघितलं की एखाद्या महिलेकडे 30 सेकंदापेक्षा जास्त काळ एकटक बघणं सुद्धा विनयभंगासारख्या गुन्ह्याचा पाठ असू शकतं. किंवा 376, 375 सारखं कलम जेव्हा आपण बघतो, किंवा एखाद्या महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले गेलेले असतील, तर तो सुद्धा कायदा म्हणतं की गुन्हा आहे. कारण तुम्ही त्या महिलेची कन्सेंट किंवा तुम्ही त्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवताना तिची मोकळं हे नव्हतं की नाही मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे म्हणून आपण एकत्र आलो. त्याच्यात क्लॉज तुम्ही काय टाकला होता, आपण एकत्र येऊ, आपण एकत्र आल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. ह्या लालूच दाखवून किंवा लालूच म्हटल्यापेक्षा हा एक अनड्यू इन्फ्लुएन्स दाखवून, हा एक मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट करून तिच्यासोबत तशा प्रकारचे संबंध प्रस्थापित केले गेलेले आहेत. ह्यासारख्या या प्रकरणात आपण जे वारंवार बघितलं की अगदी काचेचं हे आहे आणि काचेच्या पलीकडे तिच्या फॅमिलीतले लोक बसलेत, काचेच्या अलीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला हे सगळं दिसतंय, जे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेत त्याच्यात आपल्याला हे दिसतंय, त्याच्यातही बरेच सगळी लोक हेच म्हणताना दिसत आहेत. तर इथे आपल्याला मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट, कोअर्जन, अनड्यू इन्फ्लुएन्स, तिच्यावरचं प्रेशर पॉइंट्स, तिच्या संदर्भात असलेले सामाजिक तिच्यावरती हे सगळ्या याच्यातनं असलेलं किंवा मानसिक तिच्या संदर्भात ह्या सगळ्या क्षेत्रातनं असलेलं दडपण, हे सगळे मुद्दे वेगवेगळे करून आपण बघू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रितपणेच ह्या सगळ्या घटनांना एकत्रित घेऊनच आपल्याला या आणि अशा सगळ्या प्रकरणांकडे बघायला हवं. कायदा याबद्दल खूप स्ट्रिक्टली, खूप स्पेसिफिकली हेच सांगतं. अगदी सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळ्या हायकोर्टाचे न्याय निर्णय, राजस्थान हायकोर्ट असेल, बॉम्बे हायकोर्ट असेल, बॉम्बे हायकोर्टचा अगदी रिसेंट निर्णयामध्ये सुद्धा बॉम्बे हायकोर्टने परत एकदा हेच सांगितलं आहे की कन्सेंट शुड बी, म्हणजे छोटंसं उदाहरण घेऊयात, कॉन्ट्रॅक्ट सारख्या जेव्हा प्रकरणामध्ये आपण हे करतो की आपण दोघी जणी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातोय, मला तुझ्याकडनं काहीतरी विकत घ्यायचंय, तू मला काहीतरी विकतेस, हा विचार करताना आपण काय विचार करतो की तुझी देताना फ्री कन्सेंट आहे, माझी घेताना फ्री कन्सेंट आहे, मी काहीतरी घेतलं त्याच्या बदल्यात मी तुला काहीतरी दिलं, हे देवाणघेवाण फ्री कन्सेंटने आहे. जर ते तसं नसेल तर तोही कायद्याने गुन्हा आहे. मग इथे ह्या अशा सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा ह्या सगळ्या कायदेशीर बाजूनी कन्सेंट किंवा बायकांना अक्कला नसतात का, हे जे स्टेटमेंट आहे हे कायदेशीर दृष्टिकोनातनं तपासून घ्यायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अगदीच कायदेशीररित्या जरी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या बऱ्यापैकी व्याख्या, डेफिनेशन्स किंवा फिक्स असल्या तरी सामाजिक दृष्टीने पण मला असं वाटतं त्या वेगळ्या अनुषंगाने फिक्स आहेत. पण महिलांच्या खास करून लैंगिक शोषणाच्या ज्या आहेत त्या अधिकाधिक तशा केसेस समोर येताना आपल्याला दिसतात. अगदी पर्टिक्युलर सिंगल यांची पण, महिलेची, मुलीची पण समोर येताना दिसत आहेत एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला त्यांचा कन्व्हिक्शन रेट जो आहे, म्हणजे त्या गुन्हेगाराला गुन्ह्याची शिक्षा होण्याचं प्रमाण मात्र अत्यल्प दिसत आहे. अशा वेळेला याच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाच्या केसेसवर चर्चा अधिक होते आणि त्याच्यावर
काम जरा कमी होतं असं नाही वाटत का? विनायक सर, मला असं वाटतं सामाजिक अनुषंगाने तुम्ही याच्यावर प्रकाश टाकू शकाल आणि परिक्रमा तू कन्व्हिक्शन रेटवर व्यवस्थित सांगू शकशील. विनायक सर. याच्यात मला 2-3 मुद्दे सांगायचे वाटतात. पहिलं तर असं आहे की जेव्हा स्त्रीला कळतं की हो आपण नागवले जातोय आणि आपलं शोषण होत आहे, त्यावेळेस आपण विचार करू शकतो की तिची काय मनावस्था झाली असेल. आणि ही गोष्ट इतकी भयंकर असते तर ती बाहेर सोडा, ती कुटुंबात सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे माझ्यावर माझं लैंगिक शोषण झालंय हे ती नवऱ्याला सांगू शकत नाही, बाहेर तर मीडियाला आणि तक्रार करायला तर सोडूनच द्या. म्हणजे गुन्हा घडलाय हे उघड व्हायलाच काहीतरी निमित्त लागणार, त्याशिवाय ते तो ओपन होणारच नाही. हा पहिला मुद्दा आहे सगळ्यात गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की समाजामध्ये आजही या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तर स्त्रीलाच आरोपी करणं असा समाजाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे तिला एवढी शाश्वती नाही की हे जर मी सांगितलं तर माझ्या बाजूने माझं कुटुंब उभं राहील, समाज उभं राहील आणि लगेच मला त्या ठिकाणी गुन्हा दाखल करता येईल, असा मोकळेपणा, असा विश्वास आजही समाज किंवा कुटुंब तिला देऊ शकलेला नाही. म्हणून सुद्धा ती याच्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि तिसरी गोष्ट, याला सगळ्यांना स्त्रीला दोष दिल्यामुळे तिला बदनामीचा प्रचंड धाक असतो. म्हणून ही गोष्ट उघड होऊच नाही आयुष्यभर, मी मरेल आणि ही गोष्ट संपून जाईल तोपर्यंत ही उघड होऊ नये अशी तिच्या मनात भावना असते. म्हणजे खऱ्या प्रकरणामध्ये जेव्हा काही प्रकरणं उघड झाली असतील तर आपण विचार करू की ज्या स्त्रिया त्या ठिकाणी फसवल्या गेल्या त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल, काय झाले असेल. मी एका चॅनलवर ऐकलं की अरे त्या सगळ्या कुटुंबियांची अत्यंत वाईट अवस्था आहे, ते वर्क फ्रॉम होम करताय, ते घराच्या बाहेर पडत नाहीत. काय भयंकर अवस्थेतून ती स्त्री जात असेल याचा जर आपण सगळ्यांनी जर विचार केला तर आपण ते इमॅजिनच करू शकत नाही की ती कशातून जात असेल. अशा कितीतरी महिला आज असतील की कदाचित त्यांचे व्हिडिओ आले नसतील, ती किती भयंकर दहशतीमध्ये जगत असेल. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे निर्भीडपणे पुढे येणं असं वातावरण तयार करायची जबाबदारी इथल्या समाज व्यवस्थेची आहे की तू दुसऱ्या क्षणी सांगू शकते की हो या ठिकाणी माझी फसवणूक झाली आहे म्हणून, किंवा ती तिथे जाणारच नाही अशी व्यवस्था निर्माण करायची जबाबदारी या समाजाने घेण्याची गरज आहे. स्त्री तिथे जाणारच नाही अशी व्यवस्था आपण कशी करावी याची जबाबदारी समाजाने आधी घ्यावी. आणि ती जर गेलीच तर ती मोकळेपणाने आपल्यावरचा अन्याय निर्भीडपणे, त्याचा तिच्या इज्जतीशी अब्रूशी जराही संबंध नाही अशी दुसरी विश्वासार्ह व्यवस्था समाजाने निर्माण करण्याची गरज आहे. या दोन्ही गोष्टींवर प्रचंड काम करण्याची गरज आहे. परिक्रमा, एका बाजूला चर्चा आपण खूप करतो आणि महिलांच्या शोषणाच्या केसेसवरही खूप बोलतो, पण कन्व्हिक्शन रेट मध्ये मात्र हे चित्र अगदी उलट दिसतंय आपल्याला. परिक्रमा. याच अनुषंगाने विनायक दादांनी जो आता एक महत्वाचा मुद्दा केला, आपल्याकडे एखाद्या स्त्रीला जसं आपण म्हटलं की तिचा दोष आहे किंवा तिचं हे आहे हे सांगणं, आणि मग त्या अनुषंगाने येणारा एक खूप क्लासिक टर्म जी वापरल्या जाते ती म्हणजे विक्टिम ब्लेमिंग. तिला सतत ती चुकीची आहे ह्या मेंटॅलिटीत ना, आणि हीच आपल्याच याच्यातली लोक मग न्याय व्यवस्थेत बसलेली आहेत, ह्याच विचारसरणीतली लोक मग पोलीस यंत्रणेचा भाग आहेत, याच विचारसरणीतली लोक मग वकील आहेत, मग ते सरकारी वकील असतील किंवा डिफेन्स लॉयर असतील. आम्ही जेव्हा एकंदरीतच ह्या सगळ्या प्रकरणांच्या संदर्भात काम करत असतो तेव्हा हे खूप म्हणजे क्लासिक टर्म आमचं सगळ्यात महत्वाचं हे काय असतं की तिच्या स्टेटमेंट्समध्ये कुठे कुठे काय काय गॅप्स आहेत किंवा कुठे कुठे स्टेटमेंट बदललंय का, किंवा कुठे कुठे एक साधा विचार करूयात, जसं आता दादा पण म्हटले की माझ्यासोबत XYZ ठिकाणी हे खूप काहीतरी वाईट घडलेलं आहे, त्या प्रचंड ट्रॉमामध्ये मी ऑलरेडी आहे, त्या प्रचंड भीतीत मी ऑलरेडी आहे, मी खूप हिंमत दाखवून माझ्या कुटुंबाच्या सोबत हे शेअर केलंय, त्यांनी खूप प्रचंड हिंमत दाखवून पोलीस स्टेशन पर्यंत आम्ही येण्याची हिंमत दाखवली आहे. आपण बघतो की भरपूर सगळ्या केसेसमध्ये स्पेशली महिलांच्या लैंगिक हिंसाचाराच्या संदर्भातल्या केसेसमध्ये किंवा महिलांच्या छेडखानी विनयभंगासारख्या केसेसमध्ये प्रायमरी पोलिसांचं हे असतं की समोरच्या व्यक्तीला फोन करून बोलवून घेणं, NC दाखल, नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स दाखल करून घेणं, समोरच्या व्यक्तीला फोन करून बोलवून घेणं, दोघांना आम्ही समजावून सांगितलं, यांचं समेट झालं जिकडे तिकडे, अशा स्वरूपाच्या केसेसमध्ये मग ती बाई
त्या प्रचंड ट्रॉमामध्ये असूनही पोलीस स्टेशनला जाते. माझ्यासोबत हे असं असं घडलंय हे पोलीस स्टेशनला पहिल्यांदा सांगायचं. मग परत त्याच्यावरती FIR होते. मग ती सेम स्टेटमेंट कोर्टात जातं. कोर्टात मला जजच्या समोर हे सांगायचंय. जर माझ्यासोबत शारीरिक हिंसाचार जास्त असेल, मग मला दवाखान्यात जायचं असेल, मला डॉक्टरांना हे सांगायचंय, मला नर्सला परत हेच बोलून दाखवायचंय, मला सरकारी वकिलासमोर परत हेच बोलायचंय, मला माझ्या स्वतःच्या वकिलाला पण परत हेच सांगायचंय. माझा कोणीतरी त्या कटघऱ्यात उभं करतं आणि चीफमध्ये क्रॉसमध्ये हे प्रश्न कोर्टात विचारले जातात, की जेव्हा तुम्ही तिथे गेला होतात तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं का? खूप सगळ्या केसेसमध्ये आपण असं बघितलं आहे, की जेव्हा 376 सारख्या प्रकरणांची क्रॉस होते, तेव्हा त्या बाईला कोर्टात, त्या सगळ्या खचाखच भरलेल्या कोर्टात तिला हे प्रश्न विचारले जातात, की ज्या दिवशी तू तिथे गेली होतीस, त्या दिवशी तू कोणत्या रंगाची ब्रा घातलेली होतीस, त्या दिवशी तू कोणत्या रंगाची इनरवेअर घातलेली होतीस, त्या दिवशी त्या बेडवरती, ज्या बेडवरती तुम्ही संबंध प्रस्थापित केले, त्या बेडवरची चादर कोणत्या कलरची होती. विचार करा, ह्या सगळ्या प्रोसेस मधनं 2, 3, 4, 5, 7, 8, 10 वर्ष सतत तेवढंच ते बोलून त्याच्यामध्ये जे येणारे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, माझ्यासोबत काल काहीतरी घडलेली घटना आणि 10 वर्षानंतर जेव्हा ते ते कोर्टात येतं फायनल माझ्या याच्यासाठी, तेव्हा त्या 10 वर्षामध्ये माझी असलेली मनाची अवस्था, त्या सगळ्या प्रकरणातनं माझी झालेली घुसमट, तिथे माझ्यात जर कॉन्ट्रडिक्शन असेल तर ह्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रडिक्शनच्या बेसिसवरती, त्या माझ्या आधीच्या आणि त्या स्टेटमेंटमध्ये थोडं जरी काहीतरी 19-20 झालेलं असेल, त्या स्टेटमेंटच्या बेसिसवरती मग इथे ती आधी असं वेगळं बोलली होती, मग आता ही वेगळं बोलते, म्हणजे हे सगळं मनगढंच असणार आहे, असं सगळं घडलेलंच नाहीये, तिला त्यांना फसवायचंच आहे, यांचं काहीतरी पूर्वीचं वैमनस्य असेल, किंवा हे दोघं जण रिलेशनशिप मध्ये होते, आता यांचं फाटलंय, यांचं जमत नाही, किंवा तिला त्याच्याकडनं पैसे पाहिजे होते, असे अनेक सगळे वेगवेगळे कारण पुढे दाखवून, पुढे सांगून, पुढे हे करून याच्यातनं कन्व्हिक्शन न होण्याचे खूप मोठं प्रमाण दुर्दैवानं आपल्याकडे आजही आहे. पण त्याच्या मागची ही सगळी प्रोसेस आपल्या एकंदरीत न्यायव्यवस्थेवरती असलेलं प्रेशर, फास्ट ट्रॅक कोर्ट महिलांच्या केसेसच्या संदर्भात आहे, याच्याबद्दल आपण बोलतो. कुठली केस फास्ट ट्रॅक मध्ये चालायला हवी? माझ्यासोबत झालेला शारीरिक हिंसाचार जास्त मोठा आहे, की माझ्या मनावर झालेला मानसिक आघात जास्त मोठा आहे, की माझ्यासोबत झालेलं लैंगिक हिंसाचार जास्त मोठा आहे, माझ्यासोबत झालेला कौटुंबिक हिंसाचार, माझ्या दिरानं, माझ्या भावानं, माझ्या वडिलांनी माझ्यासोबत केलेला हिंसाचार जास्त तीव्र स्वरूपाचा असेल, की घराबाहेरच्या एखाद्या पुरुषाने केलेला हिंसाचार जास्त तीव्र असेल? किती केसेस, कोणत्या केसेस, कशा पद्धतीने आपण या केसेस फास्ट ट्रॅक मध्ये चालवणार आहोत, जेव्हा हिंसाचाराचं प्रमाण आपल्या आजूबाजूला एवढं मोठं आहे? आपण असं म्हणू शकतोय का, की एखाद्या महिलेच्या सोबत तिच्या शरीराला जखम झालेली नाही म्हणजे तिच्यासोबत झालेली हिंसा कमी दर्जाची आहे? एखादी महिला स्वतःहून कुणीतरी सांगितलंय, काहीतरी प्रेशर दिलंय म्हणून त्या बाबांकडे गेलीये, तिथे तिला चटके देण्यासारखे प्रकार झालेले नाहीत, तिच्यासोबत शारीरिक मारहाणीसारखे प्रकार झालेले नाहीत, तिला बेल्टनी मारणं, तिला तुडवणं, असे प्रकार तिच्यासोबत झालेले नाही म्हणून तिचा हिंसाचार कमी दर्जाचा आहे. पण असं एखाद्या महिलेसोबत झालेलं असेल तर तिचा हिंसाचार जास्त तीव्र स्वरूपाचा आहे, असं आपण म्हणू शकतोय का? असं आपण म्हणायला हवं का? आणि तसं कायद्यामध्ये डिफरन्शिएट करता येऊ शकतंय का? अशा सगळ्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं, जेव्हा आपण बघतो तेव्हा कन्व्हिक्शन का कमी आहे, त्याच्यामधले असलेले गॅप्स, त्याच्यामध्ये असलेले लॅक्युनास, त्याच्यामध्ये असलेले प्रेशर पॉइंट्स वेगवेगळ्या ठिकाणी 376 सारख्या प्रकरणात जेव्हा मी बायकांची बाजू मांडते कोर्टात, तेव्हा समोर जो एका म्हणजे पैशांच्या आधारे किंवा सोशल स्टेटसच्या आधारे बलाढ्य स्थितीत असलेला किंवा कॉन्टॅक्टच्या आधारे थोडा एका हायर पोझिशनला असलेल्या व्यक्ती राजरोसपणे येतात आणि ऑफर देतात, की तुम्हाला जर ते 20,000 रुपये देत असतील फीस तर मी लाखभर देतो, ही केस पुढे चालवायची नाही. अशा स्वरूपाचे प्रेशर्स वेगवेगळ्या पद्धतीने न्याय व्यवस्थेवरती, पोलीस व्यवस्थेवरती, कायदा क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांवरती, NGOज वरती, सामाजिक क्षेत्रात महिलांच्या याच्यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या जे NGOज आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत, अगदी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही जे वेगवेगळे सगळे कार्यकर्ते आहेत, यांच्यावरती जे सगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रेशर तयार केले जातात. जर आम्ही बाहेर असणारे, आम्ही त्रयस्थ असणाऱ्या लोकांवरती एवढं प्रेशर असेल, तर त्या विक्टिम वरती ऍक्च्युअली किती सगळं प्रेशर असणार आहे, याचाही आपण विचार करायला हवा. आपल्याकडे जो सगळ्यात महत्वाचा कायदा आला 2013 सालचा, तो कायदा जेव्हा आपल्याकडे आला
कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण रोखण्याच्या संदर्भातला हा कायदा होता. आणि त्या केसच्या निमित्तानं भौरी देवीचं नाव पूर्ण भारतात हे झालं, जगभरात ते नाव हे झालं. तिच्यासोबत घडलेली घटना जेव्हा ती तिच्या तोंडाने सांगते, तेव्हा ती सांगते की माझ्यासोबत मला माझ्या नवऱ्याला समोर बांधून ठेवून माझ्यासोबत सामूहिक बलात्कार केला गेला. आणि जेव्हा मी पोलीस स्टेशनला ही तक्रार दाखल करायला गेली, तेव्हा मला सांगितलं की तू अंगात घातलेले कपडे इथे पोलीस स्टेशनला काढून ठेव, आम्हाला ते तपासासाठी मेडिकलला पाठवायचे आहेत. आणि तिला पोलीस स्टेशन मधनं बिना कपड्यां विवस्त्र अवस्थेत तिला पोलीस स्टेशन मधनं बाहेर काढलं गेलं. काय ट्रॉमा असणार आहे त्या बाईचा? तिच्यासोबत झालेल्या बलात्कारा इतका हा ट्रॉमा, ही घटना ही ट्रॉमॅटिक नसणार आहे का? अशा सगळ्या अर्थाने, अशा सगळ्या दृष्टिकोनातनं, पर्स्पेक्टिव्हनी आपल्याला कन्व्हिक्शन रेट का कमी आहे भारतामधला, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायला हवं. दिल्ली सारख्या घटनांमध्ये असेल, निर्भया सारख्या घटनांमध्ये असेल, अगदी कलकत्त्यामध्ये घडलेल्या घटनापर्यंत, किंवा ज्या केसेस कधीच मीडियात येत नाही, ज्या केसेसचा मीडियात कधीच बोलबाला होत नाही, ज्या म्हणजे आपण म्हणतोय की 80 नावाचा एक महत्वाचा पिक्चर मध्ये येऊन गेला, त्याचं टायटल एवढ्यासाठी असे ठेवलं गेलं की भारतात दर 80 मिनिटाला किमान एक बलात्कार रिपोर्ट होतो, किमान एक लैंगिक शोषणाची घटना रिपोर्ट होते, जी येऊन पोलीस स्टेशनला सांगितल्या जाते, ती लिहिल्या जाते. पण हेही आपण बघितलं पाहिजे की मी जे सांगते ते लिहिल्या जातंय का? मी जे सांगते, माझ्यासोबत जे घडलंय, मी सांगितलं की इथे इथे इतक्या असं बोलवलं, इथे हात लावला, मी नाही म्हटलं, हे येतंय का? सगळं लिहिल्या जातंय का? आणि जर ते तसं नसेल, त्याच्यात गॅप्स असतील, त्याच्यात लॅक्युनाज असतील, तर मग कन्व्हिक्शनचं रेट जर कमी होणार नाही तर दुसरं काय होणार आहे? कारण मी जे सांगते ते येत नाहीये कागदावरती. मी जे सांगितले त्यावेळी माझी मेंटॅलिटी काय होती, ती फायनल ट्रायलला 10 वर्ष लागलेत त्या केसला, 10 वर्ष डिस्ट्रिक्ट कोर्टात लागले, त्याच्यावरती हायकोर्ट आहे अपिलासाठी, त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट आहे अपिलासाठी. ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जेव्हा आपण जातो, तेव्हा मग कन्व्हिक्शन रेट, मग कन्व्हिक्शन लागलं नाही म्हणजे ती बाईच परत कसं खोटं बोलत होती, घडलेलंच नव्हतं, तिने उगाचच फसवलं होतं, अशा सगळ्यांनी परत आपण ते सगळं तिच्या माथी आणून मारतोय, परत आपण त्या विक्टिम ब्लेमिंगच्या सायकलमध्ये तिला आणून, क्लासिक एक्झाम्पल्सच्या केसमध्ये आपण तिला आणून बसवतोय का? कोर्टात क्रॉस घेताना भरपूर वेळा जजेसचं ट्रेनिंग झालेलं असतं, जेंडर सेन्सिटायझेशनच्या दृष्टिकोनातनं त्यांच्यासोबत आपण काम करतोय, तेव्हा कोर्टात क्रॉस घेताना जजेसला सांगावं लागतं वकील साहेबांना की तुम्ही असे प्रश्न तिला भर कोर्टात विचारू नका. 164 जबाब जेव्हा कोर्टात होतात, स्पेशली 18 वर्षाच्या आतल्या मुलांचे किंवा 376 सारख्या प्रकरणातले 376च्या गंभीर प्रकरणांचे, तेव्हा इन कॅमेरा प्रोसिडिंग अशा सगळ्या प्रकरणांची करावी लागते. कारण तिथे जे काही ती बाई बोलते त्याच्याबद्दल सुद्धा नंतर मग चर्चेचा आणि या सगळ्या गोष्टींचा विषय होतो, तिथे सुद्धा प्रेशर तिच्यावरती क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आपण कन्व्हिक्शन रेटचं कमी असलेल्या प्रमाणाबद्दल बोलायला हवं, किंवा ते कमी का आहे प्रमाण, तिच्यासाठी जसं दादा म्हटलं तसे सेफ स्पेसेस आहे का? माझ्यासोबत हे घडलंय, मी या मिनिटाला जाऊन सांगितलं, मी सांगितलं त्या शब्दात ते लिहून घेतलं, आणि माझी ही जबाबदारी नाहीये की मी हे सिद्ध करायचं, माझ्यावर बलात्कार झाला हे सिद्ध करायची जबाबदारी पण माझ्यावरतीच आहे. आणि मग आपण कन्व्हिक्शन या सगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्याकडे बघायला हवं, असं माझं प्रामाणिक मत आहे. खरंच आहे. खरं तर कोर्टापर्यंत जाण्याआधी खरं तर पोलीस स्टेशन पर्यंत जायला महिलेला एक युग पार करावं लागतं, आणि त्याच्या पुढची खरी लढाई असते ती म्हणजे कोर्टात सिद्ध करणं, आणि वर्षानुवर्ष चालू असलेल्या ह्या गोष्टीला तितक्याच पेशन्सली, तितक्याच शांतपणे, सातत्यानं त्यासाठी संघर्ष करणं. पण महिलांच्या, खास करून लैंगिक शोषणाच्या ज्या केसेस आहे, त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. महिलांच्या लैंगिक शोषणाशी ही सामाजिक आणि त्या कुटुंबाची, पर्यायाने त्या जातीची, पर्यायाने त्या धर्माची, आणि त्याच्या वर जाऊन त्यांच्या देशाची प्रतिष्ठा ही पणाला लावली जाते. आणि त्यामुळे आता या सगळ्यांची प्रतिष्ठा जर पणाला लागलेली आहे, तर इथे न्याय व्हायला हवा, किंवा याच्यावर चर्चा व्हायला हवी. या अनुषंगाने म्हणून हे प्रश्न जे आहेत ते सातत्याने चर्चिले जातात. पण याच्यातली न्याय देण्याची भूमिका जेव्हा येते, तेव्हा मात्र या सगळ्यांच्या भूमिका ह्या अगदी बदललेल्या जातात. मग अशा वेळेला घरातल्या गोष्टी बाहेर जर न्याय व्यवस्थेमध्ये गेल्या किंवा पोलिसांमध्ये गेल्या, तर आपल्या घराची इज्जत चालली जाईल. या पद्धतीच्या स्टिग्मा आणि प्रतिष्ठेशी जेव्हा तिचे चारित्र्य, तिच्या लैंगिक भावना, तिच्या लैंगिक इच्छा आणि तिचं लैंगिक शोषण, ह्या सगळ्या तिच्याशी जोडल्या जातात,
त्यानंतरच खरं तर हा सगळा संघर्ष सुरू होतो. आणि त्यामुळेच माझं स्वतःचं मत असं आहे की त्यामुळेच यावर चर्चा अधिक प्रमाणात होतात. आणि त्याच्यावर जेव्हा न्याय द्यायची भूमिका येते तेव्हा मात्र आपण तिथे क्वेश्चन उभा करतो की ही महिलाच गुन्हेगार नाहीये का? हीच त्या वेळेला तिथे का होती? रात्रीचीच ती बाहेर का निघते? तीच म्हणून तिथे त्या बाबा बुवांकडे का बरं जाते? तेव्हा मात्र आपण त्या प्रतिष्ठेशी जोडलं गेल्यामुळे आणि खास करून तिच्या लैंगिक भावना असतील आणि लैंगिक शोषण जे आहे ते त्या प्रतिष्ठेची जोडलं जातं आणि त्याची सामाजिक प्रतिष्ठा केली जाते आणि मग पुन्हा त्या महिलेला त्या कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं. खरं तर जर आपण नीट निरखून पाहिलं महिलांकडे तर सुशिक्षित असलेल्या महिलाही या बाबाबुवांच्या आता खरं तर आहारी जाताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्याचा हा सोशल फोर्स किंवा घरातनं असणारा फोर्स याच्यावर मात्र फार जण चर्चा करताना दिसून येत नाहीये. त्यामुळे या फोर्स विषयी आता आपण चर्चा केली पाहिजे की माझ्या मुलाला जर नोकरी हवी असेल तर त्याने त्याच्या कर्तृत्वावर ती मिळवावी. माझ्या नवऱ्याला पोषण हवं असेल तर ते त्या निर्माण करावं. बाबा बुवांसाठी जेव्हा महिला ग्राहक बनत नाही तर ती वाहक बनते आणि एक उपयोगाचे साधन बनते. त्याचं टार्गेट ती महिला नसते, त्याचं टार्गेट तो पुरुष असतो किंवा तो पैसा असतो. त्यामुळे इथेही परत महिलेला दुय्यमच स्थान दिलं जातं. हे स्थान जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा मला असं वाटतं की हे प्रश्न आपण जे उपस्थित करतोय त्याची उत्तरं आपल्याला शोधायला नक्कीच मदत मिळेल. एरंडे प्रकरण असेल किंवा पात प्रकरण असेल या निमित्ताने राजकारण आणि समाजकारण या दोन्हीचा अतिशय बिभत्स चेहरा हा आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत आपण तो अगदी विकृतीपर्यंत नेऊन ठेवलेला आहे. आणि याला जबाबदार जसे बाबा बुवा आहेत तसेच आपल्या घरातून आपण सुरू ठेवणारा हा फोर्सही आहे जो महिलांना बळी पडण्यासाठी भाग पाडतो. या गोष्टीचा विसर आपण पडता कामा नये. आणि त्यामुळे महिलांना आता अधिकरित्या सक्षम होण्याची जास्त गरज आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्या स्वतःचे चारित्र्य खरंच गरज आहे का? हा प्रश्न महिलांनीही स्वतःला उपस्थित करायला हवे. आणि निर्माण झालेल्या सगळ्याच प्रश्नांना आपणच आपल्या माध्यमातून उत्तर देऊ शकतो ही खरं तर एक क्वेश्चनेबल मार्क जो आहे तो मला असं वाटतं महिलांनी स्वतःलाही करायला हवा. परिक्रमा तुम्ही असाल, विनायक सर तुम्ही असाल, तुम्ही आज या सगळ्या महत्वाच्या बाबींवर खरं तर फार बोललं जात नाही या सगळ्या बाबींवर तुम्ही प्रकाश टाकलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.